शाहीर दादा खोटं नाटक सांगायचं नाही। एक नगर नदीच्या पाशी तिथे कुणीच नाराई वाशी, चार धाम मिळाले पाप्या पुण्यवाना दुर्वीर काशी। काळा शेंदूर नवऱ्या बोलायला तू आहेस तसाची राय, आणि शाहीर दादा खोटं नाटक सांगायचं नाही। शाहीर साहेब हे पाखंडी बोलणं कोणाला बोलताय ते समजलं का नाही? वर्षभर गाणे म्हणून तरी संपत नाही। पाखंडी गाणं तुम्हाला सांगतो शेरोशत, पण व्हॉट इज द मेसेज इन युअर आर्ट? तुम्ही शाहिरीच्या माध्यमातून, या कलेच्या माध्यमातून या बसलेल्या जनसमुदायाला काय सांगता हो? अशी शायरी केली का पुरातन काळामध्ये? नाही, ही शायरी केली का? काय म्हणतात? मारू तो तर नंतरचं गाणं झालं जी। पहिले गाणं म्हटलं भाग तेरी पतंग कट गई और देख तू कहा फट गई। आमची पतंग फाटली का ना? नाही का? काय हरकत नाही, तुम्ही आपली बरोबर ठेवा। तुम्ही नको फाटू द्या आपली, नाही तर मला सुईन दाबण घेऊन या लागत हो शिवासाठी, नाही का? काय म्हणते? निशाना करो पक्का तीर चलाने के पहले, निशाना करो पक्का तीर चलाने के पहले, और खुद का भी बल देखो यारो दूसरों को हिलाने के पहले। कुश्ती खेली नहीं जाती हाथ मिलाने के पहले, कुश्ती खेली नहीं जाती हाथ मिलाने के पहले, और खुद का भी बल देखो दूसरों को हिलाने के पहले। मान्यवर बुधा शाहीरचं म्हणणं आहे, शाहीर साहेब म्हणतात काही हरकत नाही। वाह, मग म्हणतात वरना मार मार के चूर, वरना मार मार के चूर कर दूंगा और करूंगा तेरा पाणी पाणी। शाहीर साहेब याही पलीकडे जाऊन मला शायरी करता येते हो। हे मुजुरीचे बारण खेटरानं मला याला काही मजा नाही, समजलं का नाही? तरी काही हरकत नाही, ऐका। हम भी हर बीमार हो, हम भी हर बीमारी का इलाज रखते हैं। महावरे साहब, हम भी हर बीमारी का इलाज रखते हैं, और जैसा मिला मरीज वैसा इंजेक्शन भी लगा सकते हैं। हम भी जानबूझकर किसी से लड़ते नहीं, ध्यान में रखना, हम भी जानबूझकर किसी से लड़ते नहीं, और कोई कुत्ता हमें एक बार डस ले माँ कसम उसे जिंदा भी छोड़ते नहीं।
पानी पानी कर दूंगा निशान शायर को। मी तर आधीच बोललो जी मारून टाका निशान शायरले। तुम्ही पाणी पाणी करे आम्ही मी का असंच राहील, मी घाम फोडी तुम्हाला। हो समजलं का नाही, पहिला राऊंड तुमचा आहे। काय वाईट बोललो शाहीर साहेब, आहे ना तुमच्या वस्तादाजवळ अनेक काही खूप काही साठा आहे हो, दुसरं काही सांगायला पाहिजे होतं आत्मानुभव। काय सांगता पानी पानी तो क्या कह रहा हो, ढोर मेला 11 वर्त हे कुत्र गुपचाप बसल का नाही, ढोर मेला 11 वर्त हे कुत्र गुपचाप बसल का, आणि तोंड पुसून आलं म्हणून बांधवांनो यानं काही खाल्लं नसल का। आता कशी राहिली नाही, आता कशी राहिली आपली तर आपली लोकांची दीड पाहिली यायले रे। नक्कल करासाठी अक्कल पाहिजे माहुडे साहेब। पहिले जे नक्कल काढली दुसरा शायर राहता ते माणिक शायरची नक्कल जमलं का तुम्हाला? वा रे वा, हे उसण्याचे तांदूळ पावण्याच्या कामात नाही पडत, समजलं की नाही। पण मी म्हटलं चला, पण तुम्हाला जेव्हापर्यंत ढोस मारणार नाही तेव्हापर्यंत तुम्ही सुधारणा करणार नाही। नक्कल म्हणता बरं वर्षी राहते प्लॅटिंग, हे प्लॅटिंगची आवड, हे आमच्या माय बहिणी प्लॅटिंग पाहण्यासाठी बसलाय। याच्यातून काही शिकण्यासारखी एखादी प्लॅटिंग, वारे व का बोलताना मला तुमचं तुम्हाला शोभे बाबा नाही काय असं म्हणतील का? हाच मलेच म्हणते घमंडात चालला। कोणतं घमंड केलं जी बांधवानो? चांगल्याला चांगलं म्हणणं काही वाईट आहे का जी? ढोर मेला 11 वर्त कुत्रा गुपचाप बसल का, आणि तोंड पुसून आलं म्हणून बांधवांनो काही खाल्लं नसल का। मदनाचा चोरिया जनतेला दिसल का, मदनाचा चोरिया जनतेला दिसल का, आपल्या छातीवर हात ठेवून सांगा बांधवानो, ढोर वाहिल्या विना वक्राला कसल का नाही का? ऐसा क्यों कह रहा हो, नाव कोणत्याही देवाचं घेतल्याने मी पाटत नाही, नाव कोणत्याही देवाचं घेतल्याने मी पाटत नाही, आणि सत्य सांगायला माय बाप हो मला कसलीही लाज वाटत नाही। नाव कोणत्याही देवाचं घेतल्याने मी वाटत नाही, सत्य सांगायला मला कसली लाज वाटत नाही। इतिहासाची पोल खोलतो तो काही लोकांना राग येते, पण सत्य सांगायला गेलं तर विठ्ठल शाहिराची आग होते। आणि म्हणून शहाण्या लोकांना म्हटलं गद्याला सांगा किती ज्ञान, गद्याला ते रुचत नाही, आणि तशीच गोष्ट आहे कुत्र्याला खीर कधी पचत नाही। शाहीर साहेब माझी शायरी ती आहे, मी जर कुठे चुकलो की नाही तर मी ते सहनशीलता ठेवतो मी आपल्यामध्ये अंगीकारण्याची, समजलं की नाही? असं नाही मुजोरीशे बाराने खेट राणा मारा तर हाही निशान शायर होय, कोण भाजू देईल तुला आड्यावर हुरा। हा मी तर दणका मारून कांदा फोडून खाणारा माणूस आहो, समजलं का नाही? हे श्रीराम शाहीर कुई तहसीलचं गाव आहे, मी त्या तहसील मधला, समजलं का नाही? ज्यांच्या श्रीरामजी शाहीर आमचे गुरुतुल्य बसतात त्यांच्यामध्ये जे नक्कलकार होते ते माझ्या गावचे होते मनसारामजी खवास। एवढे नक्कलकार असतील पुऱ्या भारतात शायरीच्या क्षेत्रात त्याच्या तल्ले, बरोबर आहे? तो रक्त आहे आमच्यामध्ये खानदानी, समजलं का नाही? आणि म्हणून काय म्हणतो, कटू फुलो में मिलते मकरंद नहीं मिलते, कटू फूलों में मिलते मकरंद नहीं मिलते, और नालायक लोग सदा दुनिया के नजरों में सलते। कटू फूलों में मिलते मकरंद नहीं मिलते, नालायक लोग सदा दुनिया के नजरों में सलते। अरे उसे ठोकर मारूं तो कैसे जिसे मेरे जूते भी पसंद नहीं करते। क्या बात है शाहीर साहेब। आणि म्हणून माझं सुद्धा गाणं आहे, हिंदी गाणं म्हणतो एका कडव्यामध्ये, अरे तुझसे पूछू एक सवाल, फट गई बोलते तेरी पतंग, अभी देखा ही क्या है तूने मेरा, अरे बैंड बजा सकता हूँ तेरा, तू शराफत को मेरी कमी ना समझ, नहीं तो फिर कहेगा कैसे हुआ पीछे से निकला धुआं, कहेगा कैसे हुआ पीछे से निकला धुआं।
लक्ष घेऊ द्या. आमचे आदर्श सन्माननीय राजू भाऊजी मडावी यांच्याकडे 50 रुपयाची भेट मिळाली आहे विचारधारेवर. त्याचप्रमाणे उत्कृष्ट ढोलक मास्टर, बँजो मास्टर, एवढी कला आहे त्यांच्याकडे काही एकही वाद्य नाही सुटलं. तबला मास्टर दिलीपजी भावने साहेब हल्ली मुक्काम अंबाडी यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाची भेट मिळालेली आहे. धन्यवाद. आणि म्हणून काय म्हणतो, अभी देखा ही क्या है तूने मेरा, अरे बैंड बजा सकता हूँ तेरा, तू शराफत को मेरी कमी ना समझ, मैं कहेगा कैसे हुआ किधर से निकला हुआ, कहेगा कैसे हुआ किधर से निकला हुआ, कहेगा कैसे हुआ कहेगा कैसे हुआ जसं गाणं सादर केलं आत्मानुभवातून नाही काय त्या पद्धतीने मी सुद्धा माझ्या गाण्याला आधार देतो. शाहीर साहेब तुम्हाला म्हणणार नाही आणि लावून घ्यायचं नाही, समजलं का? मी लावून घेतलं का नाही, बोलावं लागते मात्र आधार नाही. तर कोण कोणाला म्हणते, या देशाचा मिलिटरी जवान सेनापती ते रात्रीला जगतात म्हणून आम्ही सुखाची झोप घेतो जी. आमच्या देशाच्या बाउंड्रीवर सीमेवरती नाही का मिलिटरी जवान, तर त्याचं नाव आहे बिसेनदारा सिंग. भारताचा मिलिटरी जवान आणि तिकडे पाकिस्तानचा मिलिटरी जवान असते शेख अब्दुल करीम. या दोघांमधली चकमक तर आमच्या तिरंग्याचे झेंडे आपल्यामध्ये हदमध्ये गाडून ठेवते बिसेनदारा सिंग आणि हा त्याला बाजूला होऊ देते, जाऊ देते आणि चोरून मागवून त्याच्या आडू ते तिरंग्याचे झेंडे उपडते आणि आपल्या हदमध्ये नेऊन घालते. आणि जेव्हा ही वार्ता बिसेनदाराच्या कानावरती जाते तेव्हा त्याच्या फेसबुक जाते, गांडू भड़वे रंग चढ़वे मर्दों के बेहाल और पतिवर्ता भूखन मरे पेड़े खाए छिनार. क्या बोल रहा बोलते तू? हाँ, पीछे से वार करता है, पीछे से दम है तो आकर के हमसे टकरा ले. ए साले, मेरे तिरंगे के झंडे जहाँ के वहां से उखाड़ा तूने वहीं पे गाड़ के रख, मैं तो ऐसा मारूंगा बोलते तेरे को. हाँ, अरे दम है तो आकर के हमसे टकरा ले. पीछे से वार क्यों करता है साले, पीछे से वार क्यों करता है साले. हाँ, दम है तो आकर के हमसे टकरा ले, दम है तो आकर के हमसे टकरा ले. जब तक है मेरे हाथ में इस टीम की कप्तानी, जब तक है मेरे हाथ में इस टीम की कप्तानी, ये क्या बिगाड़ेगा मेरा भगोड़ा पाकिस्तानी. और ये कितनी भी करेगा बॉलिंग तेज माप लूंगा पक्का, और हर बाल पे स्ट्रोक खेलूंगा, मारूंगा चक्का और चौका. क्या समझ रहा बोलते तू? तेरे बाप की जगह है क्या बोलते हैं? तेरे बाप की जगह है त्या बापाची जागा आहे का? मग त्या उपकार मान म्हणते. बंगालची जेव्हा फाळणी झाली माहिती आहे म्हणते इतिहास तुले. उपकार मान बाबासाहेबांचे उपकार मान, पंडित जवाहरलाल नेहरूचे उपकार मान, महात्मा गांधीचे. काय वाटते तुला? रग बोलते, रग मेरे झेंडे जहाँ के वहाँ रग बोलते. और तेरे में दम है, तुझ्यामध्ये ताकद होती तर माझ्या आमोर समोर नाही आला पाहिजे होतं म्हणते. मागून वर करतो म्हणते, गांडू की औलाद. तो फिर देखो मान्यवर साहब, माफी चाहता हूं, आपको नहीं बोलूंगा, आपको नहीं बोलूंगा, समझे कि नहीं? समझदार को इशारा काफी, जूता पाव में ही जचता है. समझदार को इशारा काफी, जूता पाव में ही जचता है. झूठ की कोई बुनियाद नहीं होती क्योंकि सत्यार्थ ही इतिहास रचता है. जिथे सत्य सांगणारा दुजा होते तिथे चोराला सोडून संन्याशाला सजा होते नाही का? जब तक
बेखूब जिंदा है तो कलमन शान से जीते हैं, और हमारे ही खून के रंगे हुए कपड़े हमारे ही पीठ पे धोते हैं। अरे इनकी मानो तो गधे के भी सिंग होते हैं, और करके तो हिंदुस्तान में आसाराम बापू जैसे पैदा होते हैं। शाहिर साहब, मैं आपको नहीं बोलूंगा, मेरे शेर का क्या बोलते भावार्थ आप सही ढंग से लगाने का नाही क्या? मला हिंदी जास्त जमत नाही, माय हिंदी अर्धी मराठी ना अर्धी हिंदी, आणि त्याच्यात काही मिस्टेक एखादी शब्द इंग्लिशचा असं माझा काडकुड काम आहे। नारगुडगुड ऐका पुढे काय म्हणते तो। अरे हड्डी पसली की नक रख दे सबको खबर कर दे, हड्डी पसली की नक रख दे सबको खबर कर। अरे जितनी भी है तेरी हिजड़ों की सेना, अरे सब में हवा भर दे, जितनी भी है तेरी हिजड़ों की सेना सब में हवा भर दे। क्या कहता हो वो विशेंद्र सिंह वो शेख अब्दुल करीम को? हड्डी पसली की नके रख दे सबको खबर कर दे, और जितनी भी है तेरी हिजड़ों की सेना सब में हवा भर दे। तो ध्यान में रख बोलते मेरे अल्फाज। अबे तू अगर शेर है तो मैं हूँ शेर सवार, तू अगर शेर है, शेर औलाद है, हम डरना नहीं जानते, और मैदान में उतर जाए बेटा तो हारना नहीं जानते। जो हमें मानते हम भी मानते, जो हमें नहीं मानते तो फिर उसके कनपट पे तानते। वो है बोलते भारतवासी, समझे क्या? अरे तू अगर शेर है तो मैं हूँ शेर सवार, और कहेगा कैसे हुआ किधर से निकला हुआ, कहेगा कैसे हुआ किधर से निकला, कहेगा कैसे पप्पी दे पारूला, आणि या प्रेम वेळीला आणि मारू का तू चारी या बैलाला। महाराणाजी बैल मग बसला, बैल चिखला मध्ये बंडी फसवलं तर तो सुस्तीकरण कधी कास्त का? चांगलं द्या, एवढी आरू ठेवा, चांगली कानसीनं पाजव। पण माझंही काय म्हणणं आहे, मारू का तर टाकू का अनाउजार टाकू का? टाकता अवजार बापा, मला टाका लागन का नाही? तो टाकून द्या। हा येसून म्हणे मारू का म्हणे बैलाले नाही का, आणि म्हणून माझंही म्हणणं आहे टाकू का अवजार टाकू का, आणि याचं वंगण काढू का, याचं वंगण काढू का, याचं वंगण काढू का, याचं वंगण काढू। हो जमलं का भाऊ? खमसून नाही भाऊ, खमसून नाही होत नाही पाहू नंतर। आणि मग तुम्हाला सांगतो कोण कोणाला म्हणते, कोण? शिवाजी महाराजांचा अंगरक्षक असते जीवा महाल्ले, आणि तिकडे अफजल खानाचा अंगरक्षक असते भास्कर कुलकर्णी। इतिहास साक्षी आहे, होता शिवा म्हणून वाचला जीवा। हा साहेब तुमचं नाव विसरलो मी, प्लीज। हा मोह केडीवाले साहेब यांच्याकडून गुप्त दान मिळालेलं आहे 100 रुपयाच्या या विचारधारेवर, त्यांना कोटी प्रणाम, धन्यवाद। खालत हो गुलाबजी डोणेकर आणि राजू बळावी हल्ली मुक्काम अंबाडी यांच्याकडे सुद्धा विचारधारेवरती 50 रुपयाची भेट मिळाली, धन्यवाद। आणि म्हणून तर भास्कर कुलकर्णी शिवाजी महाराजांना अफजल खान आतुर करते, आणि शिवाजी महाराज आपल्या अंगरक्षकाबरोबर जीवा हवाले बरोबर त्याच्या दरबारात जातात। गेल्याच्या नंतर शिवाजी महाराजाला तो आलिंगन मिळते, आलिंगन मिळतच नाही
तर हा भास्कर कुलकर्णी त्याच्यावर मागवून वार करते. तलवारीने वागवून मार करण्याचा प्रथा, तसं तलवारीने वार करत नाही. इकडे भास्कर जीवा माल्य काढते, आपली तलवारनं छाटते लमच्याचा एक हात. त्या भास्कर कुलकर्णी म्हणते, वाद वाघाचा आणि सशाचा, तिसऱ्याचा संबंध कशाचा? दोघं मग अफजल खान मरण म्हणते, नाही तर बा शिवाजी मरण म्हणते. तू विचार, तोंड टाकणार होतं कोण? तोंड कुचक्या म्हणते, कोण होता तू? उठ. आणि तुझ्यामध्ये दम आहे तर येणं म्हणते, मी त्यासोबत आवड म्हणते तय्या. त्यामध्ये किती ताकद आहे तर मागून वर करता का रान बाईला म्हणते, काय हट बाजू. आणि तेव्हा तो म्हणते, अरे टाकू का टाकू का टाकू का अवजार टाकू का, आणि याचं वंगण काढू का, आणि याला चिरफाड करू का. नाही का हो बरं. अबे मस्ती काय करत माशी नाही का भाड्या, आणि भोकणं मने बहिऱ्याला चुप राय न साल्या. लई बोलताय ते. शायरही काही कमी नाही आहेत, कमजोर नाही आहेत. शायरले कमजोर नको समजा. हा तो भंडारा जिल्हा नाही, वर्धा जिल्हा. खणखणीत माती आहे तिकडची, समजलं का नाही? हा दे भाऊ. हा नत्तूजी बावनकुळे यांच्याकडे 21 रुपये मिळालेले आहेत. अरे मस्ती काय करत माशी नाही का भाड्या, आणि भोकणं मने बहिऱ्याले चुप राय न साल्या. तुया बापाच जाते का, तुया बापाच जाते का. मस्ती काय करत मर्शी नाही का भाड्या, भोकणं मने बहिऱ्याले चुप राय न साल्या. तुया बापाच जाते का, तुया बापाच जाते का. हा आमचे जावई आकाशजी डांगोरे हाले मुक्काम नागपुर, इनकी ओर से इस विचारधारे पर 101 रुपये का पारितोषिक मिला है. हमारी पार्टी उनको शुक्रिया अदा करती है. थैंक यू. वैसे हमारे देवदासजी गोरले हल्ली मुक्काम झरप यांच्याकडे सुद्धा 21 रुपये आलेले. धन्यवाद. दिलीपजी उके ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडे सुद्धा 21 रुपये आलेले. धन्यवाद. पार्टी आभारी आहे. अरे मस्ती काय करत तू मारशी नाही का भाड्या, आणि भोकणं मने बहिऱ्याला चुप राय न साल्या. त्या बापाच जाते का. माझ्या गाण्यातच भावार्थ आहे. आई गाणं माझं वाटत नाही. एक भोकणं आणि एक बैर असते. एक भोकणं आणि एक बैर. तुम्हाला सांगतो तर भोकण्याचं लग्न होते, भोकण्याला बायको भेटते चांगल्या जोड्याची, पाले सुंदर राहते. हा तर त्याला असं वाटतं, साला मा बायकोला कोणी नेतीन तर नाही. बहीण मग मी पहिले भोकणा माणूस नाही का, तर तो तिच्यावर अतिप्रेम करते. म्हणजे त्याची बायको त्याच्या लाळाची असते. आणि मग एक दिवस ते भोकण्याची पत्नी म्हणते, त्याची बायको म्हणते, पतिराया तुम्ही एक काम करा म्हणते, मी तुमची लाडाची बायको हो. तर म्हणते माझी मासोळी खाण्याची इच्छा झाली, आणि तुम्ही काही बी करा ना कसं बी करा, पण म्हणते मला मच्छी आणून द्या म्हणते, मच्छी आणून द्या. हा तर भोकणं जार घेते, आणि त्याचा मित्र आहे ते बैर. त्या बैऱ्याला घेऊन शानी जाते नदीवर, आणि नदीवर राहते. नदी दोन्ही थड्यानं भरून राहते, पाणी पूर असते नदीले, पण तरी जाते. आणि त्या नदीच्या काठावर बोरीचं झाड असते, त्या बोरीच्या झाडावर राहते मासोड्या. तर मग हा का म्हणते, अबे दोन्ही बैर म्हणते नदी तर दोन्ही थड्यानं भरून आहे, आणि मासोड्या आहेत म्हणते पण त्या झाडावर आहेत म्हणते. मला सांगा, बोरीच्या झाडावर बोरी लागतील, मासोळ्या कशा कशा लागतील? कशा लागतील तर सांगतील ना शाहीर साहेब, कशा लागतील तर. हो तेच तर खरी परीक्षा आहे. हा नवरा गरोदर बायको जाऊ द्या म्हणते, प्रश्न उत्तर जाऊ द्या. हो माई घेणं मांडवलने होऊ द्या, आणि प्रश्न उत्तर जाऊ द्या. वारे लमचा काय बोलावं, काय हरकत नाही शाहीर साहेब. तरी आय एम हॅपी, समजलं का नाही, तरी मी आनंदात आहो.
तुम्ही जे बोलाल ते मी फुलं समजून स्वीकार करेन मात्र आधारानं. आणि म्हणून तर तो झाडावर मासुडे आहेत म्हणते, हे भोकणं जाते काच खुस त्या बोरीच्या झाडावर जाळ चढण्याचा प्रयत्न करते. तर तो कायले म्हणते, अबे लमच्या भोकण्याच्या भोकण्या अबे मस्ती कायले करत मशीन नाही का भाड्या. ते झाड कायचं होय म्हणते, बोरीचं उप चिरत नाही म्हणते. मग असं म्हणते, अबे मस्ती कायले करत मशीन नाही का भाड्या. मग भोकणं का म्हणते, काय भोकणं म्हणे बैरे आले चुप राय न साल्या. बे मरीन तर मी मरीन, हा मी फलकीन. या का बापाच्या जाऊन जायला बे म्हणते, चुप म्हणते, मला मासोडी आणू दे म्हणते. हाय का पुढे काय म्हणतो. शाहिरा बायको मोठ्या लहानाची, हा पाहतो म्हणते किमया तुमच्या झाडाची. अरे भोकण्याची बायको मोठ्या लहानाची, हा पाहतो म्हणते किमया तुमच्या झाडाची. अन मासुडी एक आना माझ खाण्याशी, हा धरतीचे फांदी एक हा झाडाची. सन्माननीय इसदाजी गोरले साहेब आणि अंकुजी भोरदेववाले यांच्याकडे प्रत्येकी 10,000 रुपये मिळालेले आहेत. धन्यवाद. त्याचप्रमाणे कोण 50 रुपये आकाशजी डांगोरे आमचे जावई यांच्याकडे सुद्धा 50 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे काका हा ढोलक मास्टरला दिले त्यांनी, ठीक आहे. आमचे काका जसवंतजी तिरकोळे साहेब यांच्याकडे सुद्धा 20 रुपये आले. त्याचप्रमाणे दामोजी हिरेखान यांच्याकडे सुद्धा 50 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. आणि म्हणून काय म्हणतो, अरे भोकण्याची बायको मोठ्या लहानाची, हा पाहतो म्हणते किमया तुमच्या झाडाची. अरे मासुडी एक आना मज खाण्याशी, हा धरतीचे फांदी एक झाडाची. अरे भोकणं चाललं वृक्ष त्याही बैऱ्याच्या समक्ष, आणि संताची साक्ष निज खुना दाखवल्या. तुया बापाचं जाते का, तुया बापाचं जाते का. आणि म्हणून पत्थरों से टकराने के लिए पत्थर होना पड़ता है. पत्थरों से टकराने के लिए पत्थर होना पड़ता है. और लोहे को अगर काटना है यारो तो पौलाद होना पड़ता है. पत्थरों से टकराने के लिए पत्थर होना पड़ता है. लोहे को अगर काटना है तो पौलाद होना पड़ता है. मुस्कुराना भले जिंदगी का दूसरा रूप हो मान्यवर जी, पर इंसान को एक न एक दिन रोना भी पड़ता है. नाही का 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनचे. पहिले काळ होता माणसाचा ना, आता काळाला बायाच्या बाया झाल्या ठोकर ना, आम्ही माणसं झालो पिंगर पोकर. आहे का काय म्हणतो शेवटच्या कडे.
आंधळा बहिर सोदा, तो आंधळा कोण तो बहिरा कोण? शास्त्र पुराणाची ग्वाही आहे. शाहीर साहेब आगळे वेगळे बोलणार ना मी तुम्हाला. अरे आंधळा बहिर शोधा इतिहासी, आणि मासोळी कोण पूर्व जन्माची दाशी. कोणापासून होती शापित, भक्तिता भक्षिता तिला पुनवेशी. काय म्हणतो? आंधळा बहिर शोधा इतिहासी, आणि मासोळी कोण पूर्व जन्माची दाशी. आणि कोणापासून होती शापित हो, मुक्तिता भक्षिता तिला पुनवेशी. अरे स्वप्नात येऊन या म्हणे, ती मासोळी म्हणायची. स्वप्नात येऊन या म्हणे आंधळ्याची भार्या. भार्या म्हणजे काय? भार्या म्हणजे अर्धांगिनी, पत्नी, बायको. पण ते कोणाची नाही, ऐकून माणूस झाला डोक्यात सायको. स्वप्नात येऊन या म्हणे आंधळ्याची भार्या, आणि पुरुषोत्तमा मारत नेल्यावरती तैल तुया